नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। ही सत्य घटना आहे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातलं वाळवा या गावातील आहे। आणि याच वाळवा गावामध्ये 40 वर्षाची विधवा राहत होती। तिचं नाव संगीता असं होतं। ही जी संगीता होती अगदी दिसायला खूप सुंदर आणि खूपच आकर्षक होती। काही वर्षापूर्वी संगीताचा पती यांचा मृत्यू झालेला होता। आता संगीता तरुण वयात विधवा झाली होती। संगीता विधवा झाल्यामुळे तिचे आईवडील म्हणाले, आता तू विधवा झालेली आहे, त्यामुळे तू आता या गावामध्ये राहू नको। म्हणून संगीता आईवडिलांकडे राहायला गेली। संगीताचे आईवडील कडे या गावात राहत होते। आईवडिलांकडे गेल्यानंतर त्या संगीताने आपल्या आईवडिलांशेजारी एक रूम भाड्याने घेतली आणि तिथे ती राहू लागली। त्यानंतर रूमवर राहत असताना संगीताने काम शोधायला सुरुवात केली आणि तिला काम देखील मिळाले। एका कंपनीत कामाला जाऊ लागली। कंपनीत कामाला गेल्यानंतर ती आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करत होती। अगदी कोणाशीही बोलणं नाही, कोणाशीही हसणं नाही, आपलं काम ती एकटेपणाने चांगल्या प्रकारे करत होती। पण त्या कंपनीमध्ये जे कामगार होते ते तिच्याकडे एकटक बघायचे, तिच्यावर लाईन मारायचे, कारण संगीता ही दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक होती। त्यामुळे तिला पटवण्याचा खूप प्रयत्न करायचे। कंपनीत काम करत असताना संगीताची ओळख एका 28 वर्षाच्या तरुणाशी झाली। त्या तरुणाचे नाव होते रमेश। रमेश पण आता दिसायला खूप चांगला होता आणि तरणा-बांड होता। दिसायला चांगला असल्यामुळे संगीताला रमेश खूप आवडू लागला। त्यानंतर सुरुवातीला संगीता आणि रमेशमध्ये चांगल्या प्रकारे गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि या गप्पा गोष्टीतून ओळख झाली। ओळखीनंतर त्यांची घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। मग काय, रमेश कंपनीतून सुटल्यानंतर संगीताच्या रूमवर जायचा। संगीता ही एकटीच रूमवर राहायची, त्यामुळे त्यांना कोणताही अडथळा येत नव्हता। आता रमेश हा संगीताच्या रूमवर गेल्यावर तिच्यासोबत गप्पा गोष्टी करायचा। गप्पा गोष्टी झाल्यानंतर दोघांचे त्या ठिकाणी शरीर संबंध बनायचे। आता ही जी संगीता होती आणि हा रमेश होता, त्यांचं जे प्रेम प्रकरण सुरू होतं हे संगीताच्या आईवडिलांना माहीत नव्हतं। मात्र गावातील लोकांना त्या दोघांविषयी संशय येत होता। गावातील लोकांना वाटायचं की संगीता ही विधवा आहे आणि हिच्या घरी वेगळंच काहीतरी प्रकरण सुरू आहे। त्यानंतर गावातील जे काही प्रतिष्ठित लोक होते ते संगीताच्या आईवडिलांकडे गेले आणि तिच्या आईवडिलांना म्हणाले की तुमची जी मुलगी आहे संगीता ही वाईट पद्धतीने वागत आहे, एका तरुणासोबत तिचं लफडं सुरू आहे। त्यानंतर आईवडिलांनी संगीताला समजून सांगितलं। त्यावेळी तिने सांगितलं की मी इथून पुढे त्या रमेशसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही। मात्र हे सर्व प्रकार होऊनही रमेश संगीताच्या घरी यायचा, त्यामुळे संगीता आणि रमेशमध्ये जोरदार कडाक्याचे भांडण झाले। ती त्याला म्हणाली, गावातील सर्व लोकांना आपल्या प्रेम प्रकरणाविषयी माहीत झालेलं आहे। गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी माझ्या आईवडिलांना सर्व तुझ्याविषयी आणि माझ्याविषयी सांगितलं आहे। आता तू माझ्यापासून दूर हो, लांब राहा। त्यावेळी रमेश म्हणाला, गावाचं तू काही मनावर घेऊ नको, तू माझ्यावर विश्वास ठेव। संगीताने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि पुन्हा ती एकदा रमेशच्या जाळ्यात अडकली। मग सर्व गोष्टी झाल्यानंतर रमेश संगीताला म्हणाला की यापुढे मी तुझ्या घरी येणार नाही, तुला भेटायला आपण दोघे बाहेर भेटत जाऊ। संगीताने होकार दिला। 20 डिसेंबर 2025चा तो दिवस होता। रमेशने संगीताला फोन केला आणि तो तिला म्हणाला, मला तुला भेटायचं आहे, आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये जायचं आहे। संगीता ही घरून काही अंतरावर पायी चालत गेली। त्या ठिकाणी रमेश तिची वाट बघत होता। ती त्याच्या बाईकवरती बसली, एका हॉटेलमध्ये गेले। हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी जेवण वगैरे केलं आणि चांगल्या प्रकारे गप्पा गोष्टी सुरू झाल्या। त्यानंतर रमेशने संगीताला शॉपिंग करायला बाहेर नेले। संगीताने चांगल्या प्रकारे शॉपिंग केली। शॉपिंग केल्यानंतर रमेश संगीताला लॉजमध्ये घेऊन गेला। लॉजवर गेल्यानंतर दोघात प्रेमाच्या गप्पा गोष्टी झाल्या। त्यानंतर रमेश तिच्यावर तुटून पडला। रमेशने संगीतासोबत 4 वेळा संबंध केले आणि 4 वेळा संबंध करून झाल्यानंतर जेव्हा रमेश 5व्या वेळी संगीतासोबत संबंध करणार होता, त्यावेळी अचानक रमेश स्वतःच्याच डोक्याला मारू लागला आणि डोक्यावर मारत असताना रमेश क्षणातच जमिनीवर खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला। आता ही जी संगीता होती ही संगीता रमेशला बघून खूप घाबरली की नेमकं रमेशला काय झालं आहे। संगीता त्याला म्हणाली, रमेश उठ, तुला काय झालं आहे, तू असा का अचानक पडला आहे। मात्र तरीही रमेश काही रिस्पॉन्स दिला नाही। संगीता खूप घाबरली होती आणि घाबरल्यामुळे तिने लॉजमधून लगेच पळ काढला। त्यानंतर काही वेळाने लॉजमधील कर्मचारी साफसफाई करण्यासाठी आले। त्यांनी रमेशला बघितले
आणि त्यांना समजलं की त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मग त्यातील एका कर्मचाऱ्याने पोलिसांना लगेच फोन केला आणि घटनास्थळाची माहिती दिली. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की हा जो तरुण आहे त्या तरुणासोबत एक महिला देखील होती आणि ही महिला सध्या फरार आहे. त्यावेळी पोलिसांनी ताबडतोब त्या महिलेचा शोध करायला सुरुवात केली. मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या हाती त्या तरुणाची पोस्टमार्टम रिपोर्ट आली आणि त्या पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये असं स्पष्ट झालं होतं की त्या तरुणाचा मृत्यू शक्तिवर्धकच्या ओव्हरडोजमुळे झालेला आहे. आता पोलिसांना समजलं होतं की ह्या तरुणाने जास्त गोळ्या खाल्ल्या होत्या, त्यामुळे याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ती महिला फरार झाली. यामुळे ही केस खूप गुंतागुंतीची आहे असं पोलिसांना वाटायला लागलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा चांगल्या प्रकारे शोध घेत आहे. मित्रांनो, त्या तरुणाने शक्तिवर्धकच्या गोळ्या खाऊन त्या महिलेसोबत संबंध ठेवले आणि स्वतःचा जीव गमावून बसला. आजच्या या कलियुगात काय चाललेलं आहे काही समजत नाही. अशा घटना घडतच आहे की आपण कल्पना देखील करू शकत नाही. ही जी महिला होती ही तरुण होती आणि तरुण वयातच ती विधवा झाली. मग तिच्या आईवडिलांनी तिचं दुसरं लग्न लावून द्यायला पाहिजे होते, मात्र त्यांनी तसं केलं नाही आणि त्या ठिकाणी तिने एका तरुणाशी अनैतिक संबंध ठेवले, तेही शक्तिवर्धक गोळ्या खाऊन, जे की पुढे चालून त्याचा भयंकर परिणाम झाला. अनैतिक संबंधामुळे दिवसेंदिवस भयंकर घटना घडत आहे. मित्रांनो, ही सत्य घटना सांगण्याचा एकच उद्देश आहे, फक्त जनजागृतीसाठी आहे. कोणाच्या भावना दुखावणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं नाही. मित्रांनो, अशा घटनांपासून सतर्क राहा, सावध राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आजच्या या कलियुगात तरुण पिढी हे विवाहित महिलांकडे जास्तीत जास्त आकर्षित होताना दिसत आहे आणि शेवटी याचे परिणाम क्राईममध्ये होते. मात्र पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहोचतातच. गुन्हा हा कधीही लपत नाही. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.